बघू शकता मित्रांनो, आजच्या मैदानातील सगळ्यात मोठी बिनजोड भुंगा आणि सुंदर त्याच्या विरुद्ध होता अर्जुन आणि गुड्डूशेठ पटेल तलोजा यांचा विमान, आणि खूप अशा अंतरात गाडी विजयी झालेली आहे। ही बघा मित्रांनो, स्वतः मालक बोलताय कोणीही आरडाओरड करायचं नाही, स्वतः मालक बोलताय कोणी आरडाओरड करायचं नाही। एवढी मोठी आजच्या मैदानातील सगळ्यात मोठी बिनजोड होती, तरीही कोणीही आरडाओरड करत नाही। बघा मित्रांनो, स्वतः मालक सांगताय कोणीही आवाज करायचा नाही, कोणीही आवाज करायचा नाही। एवढी मोठी बिनजोड जिंकून पण शांत आहेत, बिलकुल जल्लोष करत नाही। बघू शकता या साईडला अर्जुन आहे, त्या साईडला विमान, गुड्डूशेठ पटेल तलोजा मजकूर, या साईडला आहे अर्जुन। अर्जुन बद्दल बोलावं मित्रांनो तेवढं कमीच आहे, कारण घाटावर तर घाटावर एक नंबरात आहे, जाईल त्या मैदानात गुलाले, आणि आता मुंबईला येऊन पण जाईल त्या मैदानात गुलालच आहे। एवढी पब्लिक आहे ना मित्रांनो त्यांच्यासोबत, तरीही कोणीही आवाज करत नाही, एकदम शांत चित्ताने। दादा नमस्कार। बोला दादा, आणि आजच्या शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? आजची शर्यत झाली आहे, प्रेमापोटी झालेली आहे, शर्यत चांगली झाली। दादा तुमच्या विमानच्या गळ्यात कोण होता आणि तुमच्या विरुद्ध कोण होता? आमच्या विमानच्या गळ्यात संजयभाई माने यांचा अर्जुन होता, आणि विरुद्ध गाडी आमचा आकाश राऊत आणि मिलिंद शेठ यांचा भोंगा होता। दादा काय सांगाल, गेले हा तिसरा वर्ष असेल एक नंबरात बैल पळतोय, बैलाने काय साध्य करून दाखवले की बाबा खरंच माझ्यात एवढी धमक आहे की मी मालकाचं नाव खाली नाही करू शकतो? बैलाचा असा वैशिष्ट्य आहे की बैलाने आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवले। काय अपेक्षा राहिल्यात बैलाकडून मुंबई बिनजोड मध्ये? अपेक्षा ते अजून का भरपूर आहे, लेकिन बैल आमचा असा आहे का बैल जो नाही चीज होणारी करून दाखवतो। सध्या मी सुतावर उभा होतो दादा, खूप चर्चा चालू होती, भोंगा टॉपला पळतो, सुंदर टॉपला पळतो, अर्जुन टॉपला पळतो, पण लोकांना खंत होती विमान कसा पळेल। विमान तर चांगलाच पळते, जगाला माहित आहे, आणि बैला अशी आहेत का कुठलाही बैल पळतो असं आहे। पण लोकांनी म्हणजे स्वतः मी बघितलं की खूप म्हणजे चर्चा चालू होती, खूप दिवस झाले विमान बॅकफूट करतोय, बॅकफूट पडतोय, म्हणजे खूप कमी पळत होता, किती दिवस झाले बॅकफूट चालू होता, आज विमानने साध्य करून दाखवलं। दादा विमान याच्यामुळे मी करत नव्हतो किंवा विमानच्या नख्याला वाढले होते, यासाठी मी विमानला बाहेर काढला नव्हता। विमान बिनजोडला पळतोय दादा, 3 फेऱ्यात पळत नाही, काय सांगा? 3 फेऱ्यात मी बैल पाठवतच नाही, लय फोन येतात बाकी 3 फेऱ्याला माझा बैल जातच नाही। त्याच्या मागचं कारण असं का आम्हाला मुंबईचा खेळ केला होता, घाटाचा खेळच नाही केला होता। खूप जण दादा वरती पण पळवतात बैल, इथे पण पळवतात, पण तुम्ही डायरेक्ट सांगते आम्हाला बिनजोडच खेळायची, कारण आमचा बैल आम्हाला घडीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही बैलाची नक्की खरेदी कुठून केली होती? नक्की खरेदी करून कराडवरून केली होती आम्ही। तेव्हा किती रकमेचा बैल घेतलेला होता? 81,000चा मी बैल घेतला होता आदत मध्ये। आणि बैल घेऊन आता तुम्हाला किती वर्ष झाले? बैल 4 वर्ष झाली माझ्याकडे बैल। जेव्हा विमान घेतला त्याच्यानंतर एक नंबर डायरेक्ट तुम्ही एक नंबरात? नाही, 3 वर्ष बैल 2 वर्ष बैल घरामध्ये बसून होता। डायरेक्ट तुम्ही 2 वर्ष बैल घरी बसवून डायरेक्ट एक नंबरात शर्यती करायला कोण देत नव्हता बैल, बाकी बैलांनी आमच्या सरळ करून दावरले का बैल कुठल्या रेंजला आता पळतो। दादा खूप कमी मालक आहेत की 2 वर्ष बैल घरी बसवून डायरेक्ट एक नंबराची शर्यत करतात। शर्यत मधला असा का मिनी बैल घातला चांगल्या बैला, त्यासाठी आमचा बैल एक नंबरात पळतो। ज्या टायमाला बैल एक नंबरात पळायला लागला किती पर्यंत टॉपची मागणी विमानला आली? नाही, ती विकायचा शब्दच नाही, आमच्या भावाकडे लाखो रुपयात करोड रुपयात आमच्या भावाकडे, आम्हाला बैल विकायचंच नाही। तरीही कोणीतरी बैल मागितला असेल? कोणच नाही, मागणारच नाही आमच्याकडे बैल कोण। आता किती जाती आहे? आता 6 लागले आता लागलाय। हा, मग दादा विमाननी जी शर्यत जिंकली आहे ती रक्कम तर आपण सांगणार नाही, पण शर्यत जिंकल्यानंतर स्वतः तुमचे जेवढे
सहकारी होते, काही जण जल्लोष करत होते, पण मालक स्वतः त्यांना बोलत होते जल्लोष करायचा नाही, गप्प बसायचा. काय सांगा? नाही हो, माझा मुलांना आमचे सगळं बोलणं आहे का जल्लोष पाहिजेच ना आम्हाला. आम्ही कोणाशी जल्लोष करतच नाही पहिल्यावर. त्याचं कारण म्हटलं असं आम्ही बघा किती लहान लहान मुलं आहेत ना, सगळी चांगली मुलं आहेत ना, असं घरातली मुलं आहेत माझ्या सर्व. यासाठी आम्हाला भांडणं हरवत न ना, असं काय फालतू जमत पण नाही आम्हाला. येताना तुमच्या काही सहकाऱ्यांनी मिलिंद शेठ पाटील आणि आपले आकाशदादा राऊत यांच्या सहकाऱ्यांशी हात मिळवून इकडे आले. काय सांगा? मग ती माझी दोन्ही मित्र आहेत, विचारून बघा कधी पण. आकाश पण माझा मित्र आहे आणि मिलिंद शेठ पण माझा मित्र आहे. रस्ता आमचा बोलणं बिलणं आहे. रस्ता ही शरद जमवण्याचं कारण असं भाईनीच जमवले. मैत्रीपूर्ण गाडी झालेली आहे ना, भाईनीच शरद आहे मैत्रीपूर्ण जमवलेली. भाईंबद्दल 2 शब्द सांगा. भाई मतलब एक कमिटीचा चांगला माणूस आहे, त्याच्याबद्दल बोलला तेवढा कम आहे. तुम्हाला बिंजोडचा नाद कधीपासून आहे? हा नाद आम्हाला लय जुना नाद आहे. असंच आम्ही नाद चालू याच्या ठेवतो. आधी कोणते कोणते बैल होऊन गेले? माझ्याकडे माझा सुलतान बैल आहे जुना, त्यांनी आमचं लय नाव केलेलं आहे ना, लय पलतो होतो. तुमची गाडी जी पळते गुड्डू शेठ पटेल, हा, या नावाला कितपर्यंत लक आहे? या नावाला लय लक आहे. त्या नावाने काय काय साध्य करून दाखवले की बाबा हा गुड्डू शेठ पटेल कोणतरी आहे? त्यांनी दावरले का काय गुड्डू शेट आहे आणि काय तो त्याचा दावरतो त्याच्या दमावर का कितपर्यंत मी माझं नाव चालवणार माझ्या मालकाचं मी. जर याच्या पुढे कधी तुम्हाला फोन आला की विमानला घाटावर घेऊन या, 3 फेरे नाही पण घाटावर सुद्धा बिंजोडचं मैदान होतं, तुम्ही नेणार का? नाही ना, पावसाळ्यात मी बैल माझ्या घरीच असतो. तुम्ही खरेदी केल्यानंतर बैल वरती पाठवलत नाही पाठवलं. कारण नाही, मी नाही पाठवतो. आता सांगितलं तुम्हाला का आमचा बैल आम्हाला घरीच पाहिजे. 4 ते 5 महिने आपल्या इकडे चिखलच असतो. हा. बरोबर, मुंबईमध्ये खूप चिखल असतो, बैल बाहेर काढणं पण जरा अयोग्यच असतं, तरी तुम्ही बैल इथेच ठेवता. मग त्याचा व्यायाम तेव्हा कसा? त्याची व्यायाम पाहुणी घालतो, पोरं नेतात सर्व त्याला फिरायला त्याचा व्यायाम आम्ही चालू ठेवतो. बैलाची फिटनेस बोलावं त्याच्यात काही वाद नाही, कारण 1 नंबराची फिटनेस आहे तुमच्या विमानची. खुराकाबद्दल सांगा. खुराकाबद्दल त्याला दूध आहे, रतीब आहे, चांगला सगळं खायला घालतो त्याला. काही असं खाणं सांगा की ते तुम्ही आता सध्या घालताय. दूध तर सगळ्यात पाहतात, पण तुम्ही असं जो आहे तोच घालतो त्याला, वेगळं काहीच नाही. पण खूप चर्चा आहे की काहीतरी स्पेशल असेल ना, काही ना स्पेशल त्याला, सर्व असंच आहे आपलं सर्व. मक्याची कणसं आणतो आम्ही, दूध आहे, बटा आहे, वारा आहे आणि करबा आहे. जेव्हा बैल घेतला वाटलं होतं का इथपर्यंत पोहोचू? त्याचा होता आमचा, बाकी असं आहे का कोण आम्हाला बैल नाही देत होता ना, त्यासाठी आम्ही बैल रोखून ठेवला. आता तो त्याच्या दिदीने पळतो आणि त्याची स्वप्न पुरा करून दावरत होतो. तुम्हाला वाटलं होतं का विमान आपल्याला टॉप पर्यंत पोहोचवेल? आता वाटला तर नव्हता, बाकी कसं आहे तो त्याने आता दावरले का मी काय करू शकतो. तुम्ही आता जे करून दाखवलं विमानने, याच्यानंतर परत नवीन खरेदी करायचा का प्लॅन आहे? पहिला राज भरपूर आहेत, भरपूर बैला पडतात. तुमची नवीन खरेदीबद्दल सांग. नवीन खरेदी आहे ना आमच्या घरी, अजून बाजीराव आहे, टॉप मध्येच पळतो, बाकी त्याला मी आणत नाही लवकर. विमान आला का आम्ही कुठलाच बैल आम्ही मैदानाला आणत नाही. असं का? असं का मतलब विमानची शर्यत मोठी असते, त्याला ते आहेत पळणार आहेत, बाकी ते नाही आणत आम्ही बैल. मारतो बनवते. आकाशदादांबद्दल तुम्ही सांगितलं, संदीप भाईंबद्दल सांगितलं, मिलिंद शेठ बद्दल सांगितलं, पण जी विरुद्ध आता गाडी होती सुंदर आणि भुंगा, या मालकांची तुमचे रिलेशन खूप जुने आहेत. जर आता म्हणजे याच्या पुढच्या अड्ड्यात कधी सुंदर आणि विमान किंवा भुंगा यांच्या गळ्यात पळताना दिसतील का? 100% दिसणार गाडी पळताना. आणि माझं वैशिष्ट्य असतं, ज्यावेळी मी गाडी गेलतो किंवा मना हरवलेला असून दे, मी पहिल्यांदा वरण करतो. कारण खूप असे मालक असतात, एकदा गाडी आपण हरवली किंवा आपल्याला हरवलं, कोणी लवकर आपल्याला साईड देत नाही किंवा आपल्याशी शर्यत करत नाही. काय सांगा? नाही त्याचा कसं नाही, असं काय नाही. मी करून दावरले असा का मी ज्याशी शर्यत केले ना, त्याचा मी पैरा पण केलेला आहे. तुम्ही सांगितलं माझे याच्या आधी खूप बैल होते, सुलताननी आमचं खूप नाव केलं, आता तुमच्याकडे पण खूप बैल आहेत. तुमची घरची गाडी कधी पडेल? घरची गाडी आम्ही पळवतच नाही, पळत पण नाही आमची घरची गाडी. त्याचं मागचं कारण मला नाही काय समजून येत काय आहे त्याचा. कारण खूप असे बैलगाडा मालक असतात, एकामेकांच्या पैरात पळतात, एकामेकांची शर्यत करतात, एक सोबत बसतात, पण काही वेळेस घरची गाडी पण पळवतात. पण तुम्हाला पैऱ्याची अडचण आधी खूप आली, तरी तुम्ही आता सांगता की आम्ही घरची गाडी पळवणार नाही. दादा का नाही? आमची घरची गाडी, मी काय म्हणतो, माझ्याकडे कड्याची 4 बैल आहेत, लेकिन माझी घरची गाडी पळतच नाही, मी पळवत पण नाही. तुम्ही एकदा फेरा मारून पब्लिक साठी पळवायला फेरा नाही पळत, यासाठी आम्ही नाही जमत आता, असं आमचं कारण. आमची मागच्या 4 वर्ष पहिले आमची गाडी पळायची माथूर आणि आपला चिक्के आणि माथूरची गाडी पळायची आमची 4 वर्ष पहिले. 2 वर्ष तिने गाजून ठेवलं त्या गाडी. पण
तुमचा चिक्क्या आणि जो मथुरच्या बद्दल तुम्ही सांगितलं ते बैल आता कुठे? हे बैल आहेत घरी आहेत. जरा लंपीच्या आजाराच्या मुले त्याला मी कम करतो मथुरला. आणि मथुरनी बी माझ्या पूर्ण माहित आहे टॉपचाच खेळ केलेला आहे त्याने पण. शेवटचा प्रश्न दादा विचारतो, आता जी एक शर्यत झाली विमानची, याच्यानंतर आता परत थोडा वेळ तुम्ही दुसरी शर्यत करणार आहे का? नाही एकच शर्यत करतो. एवढा आनंद आहे आम्हाला. दुसरी शर्यत मी कधीच करत नाही. दादा या शर्यतीबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.